गुंड निलेश घावळ प्रकरणात ईडीची एंट्री असल्याची शक्यता आहे, कारण पुणे पोलीस लवकरच ईडीला पत्र पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जमीन व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी होणार आहे। तर घावळनं गेल्या 3 वर्षात 58 एकर जमीन मिळवली होती आणि याच बाबत आता निलेश घावळ प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते, कारण पुणे पोलीस लवकरच ईडीला या संदर्भातलं पत्र पाठवणार आहे। श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मन्न नामक आणखी एका संशयिताला रात्री अटक केली आहे। कणकवली तालुक्यातील साळिस्ते इथं मयत अवस्थेत आढळलेल्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील श्रीनिवास गणेश रेड्डी यांच्या खून प्रकरणी बेंगलोर येथूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक करण्यात आलेल्या 3ही संशयित आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं तिघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मधुसूदन सिद्धय्या तोकला, त्याचबरोबर सुभाष नरसिंहा नारायण स्वामी मूर्ती अशी 3 अटक केलेल्या तिघांची नावं आहेत।